धनंजय माने इथे जातात का? एक प्रश्न विचारू, तुमच्यापैकी कोण आहे ज्याने अशीही बनवाबनवी चित्रपट 5 पेक्षा जास्त वेळा पाहिला नाहीये? मला वाटतं कोणीच नसेल. हा नुसता चित्रपट नाही, तर ही आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टाइम मशीन, जी आपल्याला थेट 90sच्या सुखद आठवणींमध्ये घेऊन जाते. आज आपण याच क्लासिक कॉमेडी सिनेमाविषयी बोलणार आहोत आणि चर्चा करणार आहोत की आजच्या OTT आणि वेब सिरीजच्या जमान्यातही या चित्रपटाची जादू इतकी कशी टिकून आहे. कथा अगदी साधी. 4 मित्रांना राहायला पुण्यात फ्लॅट हवाय, पण एकच अट नडतीये, भाडेकरू विवाहित असावा. आणि इथूनच सुरू होते 4 मित्रांची अशक्य बनवाबनवी, थापांवर थापा, सीनवर सीन. पण या चित्रपटाचं खरं यश कशात आहे माहितीये? ते आहे प्रत्येक कलाकाराच्या जबरदस्त अभिनयात. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर आणि सिद्धार्थ रे या चौघांनी चित्रपटात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अशोक सराफ म्हणजेच धनंजय माने, मास्टर ऑफ बनवाबनवी. त्याला पुण्यात घर मिळवायचं, या एका साध्या संकटातून 4 मित्रांना बाहेर काढायचं होतं. त्यासाठी त्याने काय केलं? चक्क पुरुष मित्रांना बायका बनवलं. अशोक सराफ यांचे कॉमेडी टायमिंग म्हणजे मराठी कॉमेडी चित्रपटांचा अर्धा सिलेबस झाला. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे परशा. परशाचा तो पार्वतीबाईचा अवतार, साडी नेसलेला परशा आणि त्याचे ते नाजूक हावभाव, हसून हसून पुरेवाट होते अगदी. शंतनू हा 4 मित्रांमध्ये तसा शांत आणि सरळ स्वभावाचा असतो, पण सचिन सारखी बायको मिळाल्यावर त्याच्याही आयुष्यात थापावर थापा सुरू होतात आणि सिद्धार्थ रे यांनी या भूमिकेचा बॅलन्स खूप मस्त सांभाळला होता. आणि अर्थातच सचिन पिळगावकर, एका बाजूला दणकट अशी माझा बायको पार्वती, तर दुसऱ्या बाजूला सचिनने साकारलेली नाजूक सुधा खूप सुंदर दिसलेली बाय द वे. आणि सुधीर ही तितकाच रुबाबदार. सुप्रिया पिळगावकर आणि निवेदिता जोशी यांनी या चौघांच्या विनोदी अभिनयाला अशी अचूक जोड दिली की सचिन आणि लक्ष्या यांच्या पुरुषी स्त्री भूमिकांना एक वेगळंच कॉन्ट्रास्ट रूप मिळालं आणि चित्रपटाला खूप आवश्यक अशी जॉयफुल आणि सुंदर किनार मिळाली. आणि लिंबू कलरच्या साडीवरून ज्यांना आजही त्यांच्या इन्स्टावर कॉमेंट्स येतात, त्या अश्विनी भावे. या सर्वांच्या गर्दीतही त्यांनी स्वतःचं वेगळं कॅरेक्टर खूप सुंदर उभं केलंय. याशिवाय विशेष म्हणजे सुधीर जोशी, पुण्यातला इब्लीस घरमालक, त्यांनी हुबेहूब तंतोतंत आणि खुमासदार साकारलेला. या चित्रपटाचे डायलॉग्स म्हणजे मराठी माणसांसाठी वन लाइनरचा खजिना आहेत. आपण रोजच्या बोलण्यात नकळतपणे हे डायलॉग्स वापरतो. धनंजय माने इथे जातात का? धनंजय माने इथेच राहतात का? हा डायलॉग तर चित्रपटाची ओळख बनलाय आणि यावर मीम्स तर इतके आहेत की विचारू नका. तो इस्रायल मधला मित्र, तो परवा अपघातात वारला. वारला. त्याच्याबरोबर तुम्ही दिलेले 70 रुपये सुद्धा वारले. हो, हा हलकटपणा आहे माने. हा माझा बायको पार्वती. हा डायलॉग तर स्क्रिप्ट मध्ये पण नव्हता. अशोक सराफ यांनी म्हणे तो तिकडच्या तिकडे इम्प्रोवाइज केला. मी धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती. आणि माझा पर्सनल फेवरेट, लिंबू कलरची साडी. म्हणून तर परवा साडीच्या दुकानामध्ये मी तुम्हाला लिंबू कलरची साडी. या डायलॉग्सनी मराठी कल्चरमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. खाली कमेंट्समध्ये लगेच सांगा तुमचा फेवरेट डायलॉग कोणता आहे. या सगळ्याला बांधून ठेवलं सचिन पिळगावकर यांच्या मास्टरफुल दिग्दर्शनाने. त्यांनी कॉमेडी आणि इमोशनचा परफेक्ट बॅलन्स साधला. आणि गाणी हृदयी वसंत फुलताना असो किंवा कुणीतरी येणार ग असो, प्रत्येक गाणं आजही आपल्या प्लेलिस्टमध्ये असतंच. यातलंच ही दुनिया मायाजाळ हे गाणं तर स्पेशल आहे. ही दुनिया मायाजाल मनुजा जाग जरा. खरं सांगायचं तर अशी ही बनवाबनवी ही एक एव्हरग्रीन कॉमेडी आहे. आजच्या सोशल मीडियाच्या काळातही या साध्या, दिलखुलास आणि सकस कॉमेडीची आपल्याला अक्षरशः गरज आहे. मित्रांनो, बनवाबनवीची जादू कधीच संपणार नाही. ही कॉमेडी प्युअर गोल्ड आहे. तुम्ही या चित्रपटाला 10 पैकी किती रेटिंग द्याल? लगेच स्कोर कमेंट्समध्ये सांगा. आणि हो, सबस्क्राईब बटन दाबायला 70 रुपये पण लागत नाहीत. अशाच जबरदस्त मराठी एंटरटेनमेंट कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.